Yes, now you all can mark your presentee. Yes, done. सगळ्यांचे प्रेझेंटी मार्क करून झालंय का? लेट मी चेक. श्रेयाज्ञा, ईशा, विराट, हृदया, कैवल्य, पर्णिका, तनिष and धारा. Okay. Okay. So today is our EVS lecture, right? आज आपलं EVS चा लेक्चर आहे. तर first of all, I will talk something about our environment. Okay. आपल्या एन्व्हायरमेंट बद्दल आपण थोडस बोलूया आज अगोदर. ओके. तर सांगा मला आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला काय काय दिसतं? एनवायरमेंट म्हणजे आपल्या आजूबाजूला, आपके आजू बाजू में जो भी दिखता है वो सब हमारे एनवायरमेंट में आता है. जैसे जैसे कि प्लांट्स है, एनिमल्स है, जो कुछ बिल्डिंग्स है, ओके, या फिर रोड्स है, पत्थर है, स्टोन्स है, ये सब, जमीन, मिट्टी, ये सब हमारे एनवायरमेंट में आता है. ओके. तो आप में से कौन बताएगा मुझे कि आपके आजू बाजू में आपको क्या क्या दिख रहा है? अभी अभी अगर आप घर में बैठे हो तो खिड़की से बाहर आपको क्या दिख रहा है? ओके, विराट बताएंगे. बताइए बेटा. हाँ चलो बताओ क्या क्या दिखता है. हाँ, और क्या क्या और बताओ, जल्दी जल्दी बताओ और क्या क्या दिखते हैं. एनिमल. ओके, गुड. देन पर्णिका. आता पर्णिका सांगणार. तू सांग बेटा. नो. हाँ, बिल्डिंग. अजून. ओके. नाव हृदया. हृदया विल टेल नाव. बोल. आता घरात बाजूला सांग ना, बिल्डिंग आहे. बाजूला बिल्डिंग आहे. हाँ. अजून खिडकी आहे. हम्म. अजून बर्ड्स आहे. बर्ड्स बर्ड्स आहे. मॅन. ओके. यस. रोड आहे. वेरी गुड. नाइस. नाउ ईशा. ईशा आप बताइए, आप क्या ऑब्जर्व कर रहे हैं अभी बाहर? क्या दिख रहा है आपको? स्काई. हाँ. यस. हम्म. ओके, गुड. माइक ऑफ कीजिए. ओके. तर सांगा मला, माझा आवाज क्लिअर येतो का सगळ्यांना? येस. As today is raining over here, so it can be issue with my network. जर आवाज कट होत असेल, काही प्रॉब्लेम झाला तर यू कॅन फ्रीली टेल मी. ओके. तुम्ही मला माइक ऑन करून सांगू शकता. येस. सी नाउ, विच सीजन इज दिस? आता आपला सगळ्यांचा नेटवर्क जातो, हमारा बार बार नेटवर्क जाता रहता है, क्लासेस कैंसल होते रहते हैं. तो ये कौन सा सीजन है? क्यों होता है ऐसे? कौन बताएगा मुझे? अभी कौन सा सीजन है? यस पर्णिका. मॉन्सून. Monsoon. That is rainy season. What happens in the monsoon season? Monsoon season मध्ये काय होतं? सर्दी झाली. येस कैवल्य. मला सर्दी झाली बोलता. सर्दी झाली. मग तू पावसात भिजला का? नाही. नाही. धूळ आली होती. धूळ. धूळ आली होती. ओके, टेक केअर. ओके, माइक ऑफ करायचा आहे. सी, आता रेनी सीझन चालू आहे, राईट? मग रेनी सीझन मध्ये काय होतं? भरपूर पाऊस पडतो की नाही? आता तर पॅन्डेमिक मुळे तुमचे स्कूल बंद आहेत, पण जेव्हा या अगोदर तुम्ही स्कूल मध्ये जायचात
किंवा पाऊस पडत असताना आपल्याला काहीतरी अर्जंट काम आहे आणि तुम्हाला बाहेर जावं लागलं, तर तुम्ही कसं जाल? सांगा मला, कोण सांगणार? पाऊस पड़तोय बाहर, बाहर बहुत तेज बारिश हो रही है, फिर भी आपको कुछ काम से, इम्पोर्टेंट काम से जाना है. ओके, तनिष सांगणार का? छत्री. रेनकोट आणि छत्री. Very good. We will wear raincoat, otherwise we will get a umbrella or छत्री. आपण रेनकोट घालणार, नाहीतर आपण छत्री घेऊन जाणार. बरोबर? का आपण रेनकोट आणि छत्री घेणार? कारण आपलं पावसापासून आपलं प्रोटेक्शन होण्यासाठी. कारण पावसात भिजलो तर आपल्याला सर्दी होते, बरोबर? आपण आजारी पडू शकतो. म्हणून या सगळ्यांपासून प्रोटेक्शन होण्यासाठी आपण मोस्टली बाहेर जाणं टाळायचं. आणि जर काही अर्जंट काम असेल, हमको बाहर जाना ही पड़ रहा है, ऐसा कुछ काम है, अर्जेंट काम है, तो हमें क्या करना है? बाहर जाते वक्त अम्ब्रेला और हमारा रेनकोट साथ रखना है. अगर बाहर जाते वक्त बारिश नहीं है, लेकिन बारिश के सीजन में उनको साथ रखना है. बारिश का सीजन कैसे होता है? धूप रहती है, फिर बीच में अंधेरा हो जाता है और कभी भी बारिश आना शुरू हो जाता है. राइट? यस. ओके. सो आज आपण बघा, आज आपण एकदा पहिल्यांदा जे काही तुम्ही माय सेल्फ अँड माय फॅमिली मी शिकवलं होतं, आठवतंय का सगळ्यांना? डिड यू रिमेंबर? I have taught you about some questions about myself and my family. आपके बारे में, आपके फैमिली के बारे में कुछ क्वेश्चंस अगर आपको ओरल में पूछे जाएंगे तो आप उसका किस तरह से आंसर देंगे, मैंने सिखाया था, सबको याद है? ओके, तो एक एक करके मैं वो क्वेश्चन पूछने वाली हूँ. सो यू हैव टू आंसर माय क्वेश्चंस. ओके, तो पहले होंगे विराट. यस विराट, माइक ऑन कीजिए बेटा. ओके विराट, आपने अच्छे से नाश्ता किया है आज? बताइए मुझे. यस. ओके, तो अभी एकदम स्ट्रांगली आंसर देंगे विराट. ओके ओके, तो बताइए मुझे. यस, व्हाट इज योर फादर्स नेम? माय फादर नेम राजेंद्र. ओके, व्हाट इज योर मदर्स नेम? माय मदर नेम हातदेता. ओके, हाउ मेनी ब्रदर्स डू यू हैव? नहीं. So you have to say I have I have no brother. no brother. Okay. How many sister do you have? तुम्हारी सिस्टर है ना? हाँ, तो बोलो, क्या बोलोगे इंग्लिश से, क्या बोलोगे? I have. I have one sister. Very good. Do you love your family? बोलो. आपको आपकी फैमिली पसंद है? मम्मी पापा, आपकी बहन पसंद है आपको? Yes, teacher. Yes. तो आपको कैसे बोलना है? Yes, I love my family very much. बोलिए. My family very much. Okay, good. तो नेक्स्ट है ईशा. ईशा, अपना माइक ऑन कीजिए बेटा. Yes, teacher. ओके, ईशा ने भी नाश्ता किया है अच्छे से? हाँ. ओके, तो आप भी अच्छे से आंसर दोगे ना अभी? ओके, तो बताइए मुझे, व्हाट इज योर फादर्स नेम? My father name Srinivas Hachira. ओके, व्हाट इज योर मदर्स नेम? My mother name Juma Hachira. What? Okay, how many brothers do you have? I have no brother. Okay, how many sister do you have? I have one sister.
ओके, तो आप अपनी सिस्टर का नाम बताओगे हम सबको? ईशा? स्नेहा। ओके। डू यू लव योर फैमिली? यस, ओके, लव so you माय have to. फैमिली। हाँ, very good. Yes, done senior KG. विराट एंड ईशा. ओके, आफिया तो नहीं है आज. नेक्स्ट है श्रेयान्या. Now Shreyadnya and Kaivalya will answer. Okay, Shreyadnya, put on your mic. Yes. Okay, Shreyadnya, have you Yes. done your breakfast? Yes. Okay, so don't cry. Shreyadnya, will you talk to me now? She was crying. No? Okay, Yes, Shreyadnya, you want to talk to me? Yes. Okay. श्रेयाज्ञा, बोलणार का बेटा माझ्यासोबत आता? Yes, yes, both. Yes, both. ओके ओके, टेल मी आफ्टरवर्ड्स. मी तुला थोड्या वेळाने क्वेश्चन विचारणार. ओके, तर आता आपण पहिले कैवल्यला विचारूया. राईट? येस. कैवल्यचा माईक ऑन करायचा आहे. माय फादर नेम इज नेश. ओके. मदर्स नेम इज? माय नेम इज सांग मला मम्मीचं नाव. सोनाली. हा. हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव? नो. नो ब्रदर. अँड हाऊ मेनी सिस्टर डू यू हॅव? नो. नो सिस्टर. ओके. डू यू लव युअर फॅमिली? तुला आवडतात का मम्मी पप्पा आजी आजोबा? येस, व्हेरी गुड बॉय. नाव I love my family very much. I am very much. ओके, गुड बॉय. I am very much. येस. नाव जूनियर केजी. ओके, जूनियर केजी धारा. धारा, माइक ऑन कर बेटा. येस धारा. धाराचा माइक चालू करायचा आहे. ओके, देन हृदया. हृदया. Yes, ma'am. Okay, tell me, what is your father's name? My father's name Gaurav Anand Patil. Okay, what is your mother's name? My mother's name Sonali Gaurav Patil. How many brothers do you have? I no sister, no brother. Okay. have. Do you love your family? Yes, I love my family Very much. Very. very much. Very good girl. Now, Parnika. Parnika, put on your mic. Okay. So, tell me, what is your father's name? My father's name is Vivek Khalot. Okay. What is your mother's name? My mother's name is Vidya Khalot. How many brothers do you have? I have no brother. How many sisters do you have? I have one sister. Okay. So, will you tell us name of your sister? My sister's name is Tanishka Khalot. Okay. Do you love your family? Yes, I love my family very much.
Very good girl, Parnika. Now Tanish. Tanish. Yes, Tanish. Now phone. हा नऊ बोल. Okay. Tanish, what is your father's name? What is father's name? My My family. my father's name. My father's name is Miranda Pupi. Okay. What is your mother's name? What is My mother's my my mother's mother's name? is Mother's name is Papa Pupi. Prerna. नाही, मम्माचं नाव सांगायचं. Mummy Pupi. मम्मीचं नाव काय बेटा? Prana Pupi. Yes. How many brothers do you have? Evil. I have I no brother. no brother. How many sisters do you have? I I have two. 2 sisters. ओके, मग तुम्हाला दीदीचं नाव सांगणार का तुझ्या दोन्ही? दीदीचं नाव सांग. सांग ती आली. तू सांग नाव तर सांग. सांग लवकर. दिन्या बोपी. आणि अजून? दीदी बोपी. दीदी की निधी? निधी बोपी. हा. डू यू लव्ह युअर फॅमिली? तुला सगळे आवडतात का तुझ्या फॅमिली मधले? जाते तू बोल. यस Yes, आय लव्ह माय फॅमिली I love my family व्हेरी मच. very much. Good boy, Tanish. Okay. Now Dhara. Dhara is there? No. Okay. Yes. तर आता तुम्ही सगळ्यांनी मला तुमच्या फॅमिली बद्दल सांगितलं आणि हे आपली रिव्हिजन होती. Very okay. Shreyadna wants to talk now? Yes. Okay. Shreyadna, tell me your father's name, beta. सांग पटकन. मी आता ते बोलत होते मला बोलायचं म्हणून. बोल बेटा. माय फादर नेम इज कोण काय असं माय फादर नेम इज ज्ञानेश्वर. बोल. My father name is Naneshwar. वाव. Good. And your mother's name is? What is your mother's name? Pranani. Yes. How many brothers do you have? Okay. And what is your brother's name? मला नाव सांग दादाचं. What is your brother name? What is your brother name? Shiva. Shiva. Okay. Now, do you love your family? Papa Shital. नाही. Yes, I love my family. Papa Shital. ए, तुला सगळे आवडतात का सांग मला श्रेयाज्ञा. कोण आवडतं? मम्मी आवडते की पप्पा आवडतात? मम्मी आवडती, पप्पा आवडतात, दादा आवडतो. कोण आवडतं तुला? ओके, तू सांग पटकन. टीचर इज आस्किंग यू. व्हेरी गुड नेम मग टीचर. Say, I love my family. Say baby, I love my family. Okay, ma'am. Done. Okay, very good girl, Shreyanya. Yes, you all are done now. Okay, Dhara is here now. Yes, धाराचा माइक ऑन करायचा आहे. Yes, ma'am. Okay. Now you have to answer my question. Okay. What is your father's name? Yes. My father name is Avyachava. My Okay. mother's name Huh? Neha Chavan. Okay. How many brothers do you have? I have no brothers. And how many sisters do you have? I have no brothers, ma'am. And sisters? How many sisters? I have 2 cousin sisters. Okay. Do you love your family? Yes, Okay. I love my Very good girl.
येस, तुम्हाला सगळ्यांना आपण लास्ट लेक्चरला शिकलेलो ते क्लासरूम मधले काय काय थिंग्स असतात ते आठवतात का, सांगा मला. जो भी हमने लास्ट लेक्चर में सीखा था, मैंने आपको क्लासरूम का पिक्चर बताया था, उसमें जो जो चीजें थी वो आपको याद है, बताइए मुझे. यस, तो कौन कौन बताएगा, चैट बॉक्स में नाम लिखिए, कौन कौन बताएगा मुझे वो चीजें. ये सारी चीजें आप जब अभी स्कूल जाओगे ना, ये पैंडेमिक तो खत्म होने वाला है कभी ना कभी, राइट. तो आप सब लोग जब स्कूल जाओगे तो आप सबको ये स्कूल में टीचर दिखेंगी, राइट. और आपको बैठने के लिए ऐसे डेस्क और टेबल दिए जाएंगे. देन यू विल बी हैविंग टॉयज टू प्ले, कुछ खिलौने होंगे एजुकेटिव, जैसे कि ब्लॉक्स होंगे, बिल्डिंग ब्लॉक्स, ओके, जिससे कि आप कुछ सीख सके, ऐसे खिलौने होंगे. आपकी मम्मी आपको टिफिन वाटर बॉटल देंगी बैग में, आपके नोट्स नोटबुक एंड बुक्स होंगे. देन पेंसिल एंड इरेजर होंगे जिससे आप लिखोगे स्कूल में, ओके. ये सारी चीजें आप स्कूल में लेके जाओगे. जब भी हमारा ये बुरा सा पैंडेमिक जो चालू है ना, कोरोना वाला, वो जब खत्म हो जाएगा तब आप स्कूल जाओगे ये सारी चीजें लेके, ओके. तो अभी मुझे बताइए, स्कूल स्कूल में जो चीजें हैं वो रहने दीजिए, लेकिन अब जब स्कूल के लिए निकलोगे घर से तो बैग में आप क्या क्या लेके जाओगे, मम्मी से आप क्या क्या मांगोगे बैग में, ईशा बताइए. पानी बॉटल, वाटर हाँ. बॉटल, टिफिन, पेंसिल, ओके. रबर, इरेजर, बैग, यस, गुड. ऑफ कीजिए बेटा माइक. नाउ विराट, विराट आप क्या क्या लेके जाओगे बेटा मम्मी से स्कूल में. क्या क्या लेके जाओगे बताओ. पानी बॉटल, हाँ. पेंसिल, साबुन, रबर, इरेजर, पिन, पुट्टर, ओके. येस, माइक ऑफ कीजिए विराट का. बघा, सगळ्यांना स्कूल मध्ये जायचं आहे की नाही सांगा मला. एवरीवन वांट्स टू गो टू स्कूल और नॉट, सबको जाना है ना स्कूल में पैंडेमिक खत्म होने के बाद. सांगा मला कोणाकोणाला जायचं आहे स्कूल मध्ये. राइट युअर नेम्स. हु ऑल वांट्स टू गो टू स्कूल. ओके, पर्णिका वांट्स टू गो. सो पर्णिका विल टेल मी. पर्णिका तू सांग मला, तू काय नेणार तुझ्या बॅग मध्ये मम्मा कडून. बुक्स, पेन्सिल, इरेजर, स्केल, वॉटर बॉटल, आणि तुला भूक लागल्यावर. टिफिन. येस, ओके, गुड. नेक्स्ट आहे हृदया. हृदया तू काय नेणार बेटा बॅग मध्ये. वॉटर बॉटल, टिफिन, नोटबुक, पेन्सिल, कंपास येस, आणि बॅग. व्हेरी गुड. माइक ऑफ करायचा आहे. सी, हे सगळ्या गोष्टी तर तुम्ही तुमच्या आता बॅग मध्ये घेऊन जाणार, म्हणजे तुमची मम्मा पॅक करून देणार आणि आपल्या घरातून ह्या गोष्टी घेऊन जाणार, बरोबर. नंतर स्कूल मध्ये गेल्यावर स्कूल मध्ये तुम्हाला अजून कोणत्या नवीन नवीन गोष्टी बघायला मिळणार, कोण सांगणार. ये सब चीजें जो हमने अभी सीखी, हमने अभी बोली, आपने मुझे बताई, वो सब आप बैग में पैक करके घर से लेके जाओगे, राइट. तो स्कूल में जाने के बाद कौन कौन सी चीजें आपको दिखेंगी. यस, हु विल टेल मी, स्कूल में जाने के बाद क्या क्या दिखेगा आपको. यस, ईशा. ब्लैक बोर्ड, हम्म, चॉक, पेंसिल, ओके, और क्या क्या चीजें है बोलिए. बेंच, ओके, टेबल, मैट, यस, डस्टबिन, ओके, टीचर, गुड.
यस यस, ऑफ कीजिए बेटा माइक। सी, जब आप स्कूल में जाओगे पहली बार तो आपका वेलकम करने के लिए आपके आपके टीचर वहां पे रहेंगे, ओके। और उसके बाद आपको बेंच पे बिठाया जाएगा। तो पहली चीज क्या देखोगे आप? बेंच, योर डेस्क एंड टेबल, ओके। देन यू विल सी some toys, then map, a blackboard, chalk and duster, and whatever garbage you make, तुम्ही कोणताही प्रकारचा कचरा कराल, that you will put in a, कशामध्ये टाकणार हृदया? Dustbin. Okay, you will put that garbage in dustbin. तुम्ही पेपर टेअर करायचा नाही. कोण कोण फाडणार सांगा मला? बुकचं पेज फाडायचं का खराब झाल्यावर? येस और नो? नो. ओके, वी शुड नॉट टेअर पेजेस ऑफ अवर बुक. जर तुम्ही एक पेज फाड़लं, आपने अगर एक पेज फाड़ा तो आपकी पूरी बुक लूज हो सकती है, ओके। तो आप जो भी उस पे आगे लिखेंगे तो आपका वो पेज मिस हो सकता है, यस। तो बुक के पेजेस टेयर नहीं करने हैं। अगर आपसे वो रफ नहीं हो रहा है, ज्यादा गंदा हो गया है, तो आप उसको वैसे ही रहने दे, लेकिन उनको फाड़े नहीं, ओके। सो दिस वाज अप टू अवर स्कूल। जब हम स्कूल में जाएंगे तो क्या क्या करेंगे? नाउ, स्कूल में जाने के लिए पहले हमें तैयार होना पड़ेगा, राइट? बताइए मुझे, स्कूल में जाने के लिए पहले तैयार होना पड़ेगा ना? तो आज अभी आप लोग घर पे है, राइट? आता तुम्ही सगळे घरीच आहात, स्कूल मध्ये जात नाही, तर सकाळी उठल्या उठल्या कोण कोण काय काय करतं ते मला आता सांगायचं आहे, ओके ओके। मी माझं रुटीन सांगू का तुम्हाला? मी काय करते बघा, मी सकाळी उठल्यावर वॉशरूमला जाऊन पहिले ब्रश करते, टीथ ब्रश करते, नंतर बाथ, अंघोळ करते, ओके। नंतर ब्रेकफास्ट, नाश्ता, आणि नंतर बाकीची माझी सगळी रुटीन काम आहे, जसं तुमचं क्लास, घरातलं काम, ओके। तर आता तुम्ही मला सांगा, तुम्ही काय काय करता? यस, हम सीनियर केजी से शुरू करेंगे। विराट विराट बताएंगे मुझे। विराट, सुबह नींद से उठने के बाद आप क्या क्या करते हो बेटा? टीथ ब्रश करते हो, बाद में नहाते हाँ, और नाश्ता करते हैं. ओके, और बाद में क्लास अटेंड करते हो, राइट? यस टीचर. ओके, माइक ऑफ कीजिए बेटा। नेक्स्ट है ईशा। ईशा, आप बताइए आप क्या करते हो? ब्रश, हम्म, वॉश, और ब्रेकफास्ट, हम्म, फिर क्लास. और दिन भर क्या करते हो? क्लास तो आपका सिर्फ 11 से 12 बजे तक रहता है, फिर बाद में क्या करते हो? बाद में क्या करती है? बताइए बेटा। ओके, माइक ऑफ कीजिए। यस, खेलते हैं। यस, नाउ पर्णिका। यस पर्णिका, टेल मी। सकाळी ब्रश करते, हाँ, नंतर शंभो करते, थोड़ी नाश्ता खाते, हाँ, क्लास अटेंड करते, स्टडी करते, खेलते. यस, गुड गर्ल। हृदया, नाउ हृदया विल टेल अस। मी सकाळी लवकर उठते, ब्रश करते, आंघोळ करते, ब्रेकफास्ट करते, नंतर क्लासला बसते. आणि क्लास संपल्यावर खेळते. ओके, अभ्यास करते ना क्लासचा, होमवर्क? Yes. होमवर्क, ओके, गुड गर्ल।
गुड गर्ल. नाउ धारा. धारा विल टेल अस. धारा, माइक ऑन कर बेटा. Yes, धारा is there. Okay, धारा is here. धारा, माइक ऑन कर बेटा. सांग मला तुमचं रुटीन. Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. हा, सांग मला तू सकाळी उठल्यापासून काय काय करते. येस धारा, आवाज येतो का बाबा बेटा. ओके, आय थिंक धारा हॅज सम नेटवर्क प्रॉब्लेम. नाव तनिष. तनिष सांगणार आपल्याला तो काय काय करतो. तनिष सांग. बोल. उठ दात कष्ट अंघोळ हा, करत नाश्ता करत हा, आणि करत क्लासला बसतस. क्लासला बसत अजून काय करतो नंतर. क्लास संपल्यावर खेळत खेळतो आणि होमवर्क करतो. होमवर्क करत. येस, गुड बॉय. नाव कैवल्य. कैवल्य सांगणार आपल्याला. कैवल्य काय काय करतो. सांग कैवल्य. येस, कैवल्य इज देअर. कैवल्याचा माइक ऑन करायचा आहे. ओके, कैवल्य. अजून दलतो हा, अजून जेवतो अजून अजून खातो अजून पितो अभ्यास करतो. आणि आणि झोपतो. झोपतो पण. आणि काय काय खेळतो. खेळणं हा, कोणता गेम खेळतो. ती स्पायडरमॅनचा आणि छानी. स्पायडरमॅनचा. हा, बापरे, मस्त. गुड बॉय. ऑफ करायचा आहे कॅमेरा. ओके, धाराचा आता माइक चालू करा. आता बघूया आपण आवाज येतोय का धाराचा. येस हा, मॅम. हा, बोल बेटा. सांग मला तुझं रुटीन. काय काय करते तू सकाळी उठल्यापासून. मी सकाळी उठल्यावर पापासोबत खेळते हा, आणि मग विभाला जाते जेवण करते आणि ब्रश आणि अंघोळ. आणि मग अंघोळ पण करते. हा, आणि मग काय करते. एफला येऊन मी अभ्यास करते. ओके, गुड गर्ल. नाव श्रेयाज्ञा विल टेल अस. श्रेयाज्ञाचा माइक ऑन करा. ओके, धाराचा माइक बंद करायचा आहे. ओके, नाव श्रेयाज्ञा. सांगा टीचरला काय श्रेयाज्ञा करता. काय करते. उठल्यावर काय करता आपण. श्रेयाज्ञा तर रडते. रडलेली मुलं नाही आवडत कोणाला. श्रेयाज्ञा टीचर रडते. श्रेयाज्ञा नाही ना. नाही नाही. टीचर काय करते उठल्यावरती आपण काय करतो. सांग श्रेयाज्ञा मला. ब्रश करतो अजून. हा, आणि नंतर नंतर काय करते. बात करते अजून. श्रेयाज्ञा कोणता गेम खेळते सांग मला. श्रेयाज्ञा तुझ्याकडे कोणते कोणते टॉयज आहेत. श्रेयाज्ञा काय काय तुझ्याकडे. ओके, गुड. आणि मग बोलतो का तो तुझ्याशी. टॉकिंग टॉम. श्रेयाज्ञासारखं बोलतो का तो. हा, मी घाबरते खूप म्हणा टॉकिंग टॉम बोलला की. घाबरते श्रेयाज्ञा.
मी लहान होते त्यावेळेस घाबरायची म्हणून, आता नाही घाबरत. ओके ओके, माईक ऑफ करायचा आहे. ओके, तर बघा सगळ्यांनी खूप छान सांगितलं आपण काय काय करतो सकाळी उठल्यावर. बघा मी सांगू तुम्हाला एक रुटीन. बघा सकाळी उठल्यावर ब्रश करायचं आणि त्यानंतर अंघोळ करायची, स्वच्छ पाण्याने साबणाने अंघोळ करायची. ओके, त्यानंतर आपला अंग पुसून स्वच्छ कोरडे असे सुकलेले कपडे घालायचे. ओके, सुबह उठते ही ब्रश करना है, वॉशरूम जाके आना है, ब्रश करना है, ओके, नहाना है और सूखे हुए अच्छे से क्लीन कपड़े पहनना है. उसके बाद हमें क्या करना है, हमारा ब्रेकफास्ट. ओके, हमारा जो भी ब्रेकफास्ट मम्मी ने बनाया है, नाटक नहीं करना है, जो भी मम्मी ने दिया है खाना वो खाना है. ओके, ब्रेकफास्ट केल्यावर काय करायचं आहे, तुमचा 11 ते 12 पर्यंत क्लास असतो, राईट. सो यू हॅव टू अटेंड युअर क्लास अँड आफ्टर दॅट यू शुड डू युअर होमवर्क. ओके, जो काही होमवर्क दिला जातो तो करायचा आहे, खेळायचं आहे, दुपारी थोडा वेळ आराम करायचा आहे. ओके, नंतर उठून परत थोडस रीडिंग करून तुमचं काही खेळणं आहे ते करायचं आहे आणि रात्री लवकर झोपायचं आहे, जेवून लवकर झोपायचं आहे आणि झोपायच्या अगोदर परत तुमचे टीथ आहेत ना ते ब्रश करायचे आहेत. आता सांगा मला, आपण दिवसातून 2 वेळा टीथ का ब्रश करायचे आहे? तुम्हाला माहिती आहे का आपण काय काय खातो ना दिवसभर, त्याच्यामध्ये ते आपल्या दातांमध्ये चिकटून राहतं. जसं तुम्ही चॉकलेट्स खाता, राईट, चॉकलेट सगळ्यांना आवडतात की नाही, तुम्ही कोणत्याही प्रकारचं जेवण जेवता ते सगळं आपल्या टीथ मध्ये लाईन्स दिसतात ना तुम्हाला टीथच्या मध्ये मध्ये, त्यामध्ये अटकून राहतं. ओके, तिथे अटकून राहिल्याने काय होतं माहितीये, तिथे जर्म्स येतात, त्याच्यात जर्म्स येतात आणि ते जर्म्स आपल्या टीथला खराब करतात. ओके, त्यामुळे तुमच्या तोंडातून खराब वास येतो आणि तुम्ही जर नीट ब्रश नाही केला तर दात पण पडतात आपले. ओके, लवकर पडून जातात आपले दात. मग ते सगळं नीट ठेवण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, यू शुड ब्रश युअर टीथ ट्वाइसली. ओके, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याच्या अगोदर 2 वेळा तुमचे दात एकदम स्वच्छ करायचे आहेत. ओके, कोण कोण करणार आता सांगा मला, हँड रेज करा, हँड रेज करा. कोण कोण टीथ ब्रश करणार आता 2 टाइम्स? यस, ओके, ईशा करेंगी, बाद में तनिष ऑल्सो. ओके, और हृदया और हैंड रेज कीजिए अपना, सब लोग करेंगे. येस, सी. तर आता तुम्ही स्कूलला जायच्या अगोदर किंवा सध्या स्कूल बंद आहे तर तुम्ही कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत सकाळी उठल्यावर, दॅट आय एम गोइंग टू टेल यू. ओके, बघा, हाऊ शुड वी कीप अवर सेल्व्स क्लीन. ओके, आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होऊ नये, आपण छान असावं आणि सगळ्यांना आपण आवडावं, त्यासाठी आपण काय करायचं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का या अगोदर? शुड आय टेल यू वन स्टोरी? येस, शुड आय टेल यू वन स्टोरी? मी तुम्हाला एका मुलाची गोष्ट सांगू का याच्या अगोदर? मैं आपको एक कहानी सुनाती हूँ. ओके, क्लीनलीनेस पे. देखिए, एक लड़का था राजू नाम का. ओके, एक लड़का था, एक मुलगा होता छोटा राजू नावाचा. ओके, राजू हमेशा खुद को गंदा रखता था. ओके, राजूची मम्मी त्याला खूप छान ठेवायचं ट्राय करायची, पण राजू नेहमी स्वतःला घाणेरडच ठेवायचा. वो ब्रश नहीं करता था, मुंह नहीं धोता था, नहाता नहीं था, वैसे ही कपडे पहनता और स्कूल चला जाता. ओके, राजू काय करायचा, ब्रश नाही करायचा, स्वतःचं तोंड नाही धुवायचा, अंघोळ नाही करायचा, असंच झोपेत ना उठला की स्कूलचा युनिफॉर्म घालायचा आणि निघायचा घरातून. मग स्कूल बस मध्ये त्याचे जे फ्रेंड्स होते ना त्याच्या बाजूला कोणीच नाही बसायचं. राजू के बाजू में कोई भी नहीं बैठता था. स्कूल बस में जो भी उसके दोस्त रहते थे कोई भी उसके साथ बैठना पसंद नहीं करता था. क्यों? क्योंकि राजू गंदा रहता था. किसी को भी, सब लोग जो फ्रेंड्स है ना, सब लोग अच्छे से नहा के, ब्रश करके, बाल बना के और यूनिफॉर्म नीट एंड क्लीन यूनिफॉर्म पहन के
सब लोग स्कूल जाते थे, लेकिन राजू वैसे नहीं करता था. राजू खूप घाणेरडा होता. राजू जसं उठायचा तसंच युनिफॉर्म घालायचा आणि निघायचा. बाकीचे फ्रेंड्स होते ना, ते खूप छान अंघोळ करायचे, त्यांचे दात घासून यायचे, केस पण एकदम नीट विंचरायचे आणि एकदम धुतलेला स्वच्छ छान असा युनिफॉर्म घालायचे. त्यामुळे त्यांना त्याच्याजवळ बसायला आवडायचं नाही. असंच राजू स्कूल मध्ये जायचा. एक दिन क्या हुआ पता है, राजू जब अपने स्कूल के स्टेयर्स चढ़ रहा था ना, राजू का क्लास सेकंड फ्लोर पे था, तो राजू को चढ़ के जाना पड़ता था ऊपर. ओके, राजूचा क्लास कुठे होता, सेकंड फ्लोअरवर, त्यामुळे त्याला पायऱ्या चढून वरती जावं लागायचं. एक दिन क्या हुआ, उस स्टेयर्स पे एक मिरर लगा हुआ था. ओके, मिरर, आईना लगा हुआ था. एकदा काय झालं, त्या स्टेअर्सवर एक आरसा लावलेला होता. राजू नेहमी उशीर व्हायचा राजूला, त्यामुळे तो पळत पळत स्कूल क्लासरूम मध्ये जाऊन बसायचा. ओके, तो इस बार क्या हुआ, राजू ने उस आईने में देखा. राजूने आता यावेळी काय केलं, त्या आरशामध्ये पाहिलं. बघतो तर काय, तो आरसा रडत होता. क्या देखा उसने, ये आईना तो रो रहा है. राजू ने उसको पूछा, क्या हुआ, तुम क्यों रो रहे हो. राजू त्याच्या जवळ गेला आणि राजूने त्याला विचारलं, काय झालं आरशा, तू का रडत आहेस. तब उस आईने ने क्या कहा पता है, काय बोलला माहितीये तो आरसा त्याला, मैं इसलिए रो रहा हूँ क्योंकि जो भी यहाँ से जाता है वो मुझ में अपना प्रतिबिंब देखता है. आपको पता है ना, आप अगर आईने के सामने खड़े हो जाओ तो आप खुद आईने में दिखते हो. सबने देखा है, माहिती आहे ना तुम्हाला, आरशाच्या समोर आपण उभे राहिलो तर आपण आरशात दिसतो. येस और नो, बताइए मुझे, येस और नो. आरशामध्ये स्वतःला पाहता की नाही तुम्ही. येस. देखिए, तो वो आईना बोलने लगा कि जो भी यहाँ से जाता है खुद को मेरे अंदर देखता है, लेकिन जब तुम जैसे गंदे लोग आते हैं तो वो मेरे अंदर देखते हैं, तो मुझे बहुत गंदा लगता है, मुझे नहीं पसंद ऐसे लोग, इसलिए मैं रो रहा हूँ. अभी राजू को बहुत बुरा लगा कि आईना मुझसे ऐसे बात कर रहा है. काय झालं, तो आरसा काय बोलला की तुझ्यासारखे घाणेरडे लोक जेव्हा माझ्यामध्ये बघतात तेव्हा मला मीच घाणेरडा वाटतो आणि मला हे असं आवडत नाही घाणेरडं राहणं. मग आता राजूला खूप वाईट वाटलं. राजूने आता विचार केला की जर मी चांगला राहिलो, अगर मैं बहुत अच्छे से रहूं तो सारे दोस्त मुझसे बात करेंगे. ओके, राजूने विचार केला, जर मी चांगला राहिलो, स्वच्छ राहिलो तर सगळे माझे मित्र माझ्याशी बोलतील, माझ्यासोबत खेळतील. ओके, राजू वैसे ही ओके, आई लॉस्ट माय नेटवर्क. आवाज येतोय का माझा, आवाज आ रही है मेरी सबको, बताइए. अभी आवाज आ रही क्या. ओके, यस, इलेक्ट्रिसिटी जाने की वजह से प्रॉब्लम हो गया. यस, सी. तो राजू क्या करता है, राजू वैसे ही पीछे मुड़ता है और भाग के अपने घर चला जाता है. वो जल्दी से ब्रश करता है, नहाता है और अपने अच्छे से धुले हुए नए कपड़े, नए यूनिफॉर्म पहनता है और बाल वगैरह बनाकर अच्छे से बूट सॉक्स पहनकर स्कूल चला जाता है. ओके, मग राजू काय करतो, तसा उलट पळत जातो आणि घरी जाऊन ब्रश करतो, अंघोळ करतो स्वच्छ पाण्याने आणि साबणाने आणि चांगले स्वच्छ धुतलेले त्याचे शाळेचे कपडे घालून, केस विंचरून, सॉक्स आणि शूज घालून तो स्कूल मध्ये जातो. अब क्या हुआ, अब आईने में जब राजू ने खुद को देखा तो उसने नोटिस किया कि आईना हंस रहा था. यस, आता काय झालं माहिती. ओके, सी. आता काय झालं, जेव्हा आता राजू परत गेला ना स्कूलमध्ये, तेव्हा त्याने पाहिलं, तेव्हा त्याने आरशात पाहिलं, तेव्हा त्याला कळलं की आरसा आता त्याच्याकडे बघून हसत आहे. तर सांगा मला, आता आरसा का हसत असेल, कोण सांगणार. अभी आईना क्यों हंस रहा था, कौन बताएगा मुझे, बताइए. येस, हृदया. कारण तो आंघोळ करून आला ना, ब्रश करून
ओके गुड। विराट आप बताइए। बताओ टीचर को। बताओ। बताइए विराट, अभी आईना क्यों हंस रहा था राजू को देख के? यस यस, वेरी गुड। क्योंकि अभी वो नहा धोकर एक अच्छा बच्चा बनकर आया। तो बाद में क्या हुआ पता है? वो स्टेयर्स चढ़ के अपने क्लास में चला गया। सारे बच्चे देखते रह गए, वाह राजू आज कितना अच्छा लग रहा है। तो सारे बच्चों ने उससे बात की और सारे बच्चे उसके साथ खेले और पढ़ाई की. ओके. नंतर काय झालं, राजू जेव्हा क्लासमध्ये गेला तेव्हा सगळे मुलं म्हणाली, वा राजू आज किती छान आहे, स्वच्छ आहे. मग सगळी मुलं त्याच्यासोबत अभ्यास केला आणि रिसेसमध्ये सगळेजण एकमेकांसोबत खेळले. मग राजूने ठरवलं की आजपासून आपण आळशीपणा करायचा नाही. आपण रोज सकाळी लवकर उठायचं, आपले दात घासायचे, अंघोळ करायची, स्वच्छ युनिफॉर्म घालूनच स्कूलमध्ये यायचं. ओके. अभी राजू ने क्या डिसाइड किया कि मैं अभी आलसीपन नहीं करूंगा. अभी मैं सुबह उठने के बाद ब्रश करूंगा, अपने नहा धोकर अपने अच्छे धुले हुए कपडे पहनकर स्कूल में आऊंगा. ओके. मग आता तुम्ही पण राजू सारखं शहाणं वागणार की नाही? यस. आवडली सगळ्यांना स्टोरी? आप सबको स्टोरी पसंद आई? बताइए मुझे. ओके. सी. So, brush our teeth twice a day. How should we keep ourselves clean? हमें राजू की जैसे अपने को खुद को क्लीन कैसे रखना है? हमें हमारे टीथ है, दांत है, उनको 2 बार साफ करना है. हॅव अ बाथ एव्हरी डे. आज कंटाळा आला म्हणून आज आंघोळ करायची नाही असं नाही. हमें रोज नहाना है. कोम्ब अवर हेयर नीटली. अच्छे से बाल बनाने हैं, केस एकदम नीट विंचरायचे आहेत. कट अँड क्लीन अवर नेल्स. बघा तुमची नख आहेत ती कधीही वाढवायची नाही, त्यांना कट करायचे आहेत आणि साफ ठेवायचे आहेत. कारण माहितीये याच्या मागचं? तुम्ही खेळता की नाही सगळीकडे? मग खेळताना छोटे छोटे एकदम एकदम छोटे बॅक्टेरिया असतात जे तुम्हाला दिसत नाहीत. ते काय करतात, आपल्या नखामध्ये एंटर करतात आणि जेव्हा तुम्ही जेवता ना तेव्हा ते तुमच्या हाताच्या बोटांसोबत तुमच्या पोटात जातात आणि मग तुम्ही आजारी पडता, तुमचं पोट दुखू लागतं, मग आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं, डॉक्टर औषध देतो, बरोबर. मग त्या अगोदर काय करायचं, हे सगळं स्टॉप करण्यासाठी आपण आपले नख नीट कापायचे. ओके. कधीही तुम्हाला जेव्हा खोकला किंवा सर्दी झाली असेल तर तुम्ही नेहमी रुमालाचा वापर करायचा. ओके. आपको अगर खांसी और सर्दी हुई है तो हमें हमेशा हैंकरचीफ का यूज करना चाहिए. जो भी आपका कचरा है, रबिश है, जो भी कचरा आप प्रोड्यूस करते हो, जैसे कि इरेजर से रफ करते वक्त भी कचरा हो जाता है. ओके. तो वो सब कचरा हमें क्या करना है, हमारे डस्टबिन में डालना है. अगर आप उसको किधर भी डालोगे, रूम में, हमारे घर में, तो उसमें भी गंदे गंदे बैक्टीरिया या फिर कुछ फ्लाइज ग्रो करती है, वो हमें हार्मफुल हो सकती है. ओके. उनसे हमें हानि पहुंच सकती है. इसलिए जो भी कचरा होता है हमें उसको हमारे डस्टबिन में डालना है. ओके. एंड वन थिंग विथ योर बुक एंड नोटबुक, जो भी आपके बुक और नोटबुक है उन्हें होमवर्क होने के बाद ऐसे वैसे किसी भी तरह फेंक देना नहीं है. उनको आपके स्टडी टेबल पे या फिर एक अच्छी जगह ढूंढ के उनको अलग से नीट अँड क्लीन रखणे है. ओके. कधीही खात असताना किंवा पाणी पित असताना तुमचं बुक जवळ ठेवायचं नाही. त्यामुळे काय होणार, तुम्ही जे अन्न खाताय त्याचे डाग तुमच्या बुक्सवर पडणार. आणि तुम्ही जर नोटीस केलं असेल तर बुकच्या एका पेजवर जर डाग पडला ना तर तो पुढे सगळ्या पेजेसला लागतो आणि तुमची बुक खराब होऊन जाते. त्यामुळे नेहमी खाताना पिताना आपले बुक्स बाजूला ठेवायचे आहेत. ओके. डन. सगळे लोक असंच करणार का? सगळी मुलं असंच करणार का? आता मी सांगितल्याप्रमाणे आजपासून 2 टाइम्स तुमचे टीथ ब्रश करणार ना? सांगा मला. येस. यू विल बाथ एव्हरी डे.
रोज आंघोळ करणार एकदम नीट अँड क्लीन. ओके, सो वी आर गोइंग टू स्टॉप ओव्हर हिअर. ओके, आज आपण इथेच थांबणार आहोत. तर आज आपण काय काय शिकलो सांगा मला. कशा कशाची रिव्हिजन केली. तुम्ही मला तुमच्याबद्दल आणि तुमच्या फॅमिली बद्दल सांगितलं, राइट. आपने मुझे आपकी फैमिली और अपने बारे में बताया. देन क्लासरूम में क्या चीजें होती है वो सीखी हमने, वो आपने मुझे अच्छे से बताई. देन हमने एक कहानी सीखी क्लीनलीनेस के ऊपर, राइट. स्वच्छतेवर मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की नाही. आवडली का सगळ्यांना ती गोष्ट सांगा मला. डिड यू लाइक द स्टोरी विच आय टोल्ड यू? येस और नो? ओके, यस. और क्लीनलीनेस के कुछ हैबिट्स हमने सीखे, जैसे कि वी हैव टू ब्रश अवर टीथ 2 times a day and we also have to take bath every day. After bathing we should clean our body with a soft towel and then we should wear clean and dry clothes. Okay, हमें हमेशा सूखे हुए और अच्छे से धुले हुए ही कपड़े पहनने हैं. ओके, ये सारी क्लीनलीनेस वाली हैबिट्स अगर आप फॉलो करोगे तो आप कभी भी बीमार नहीं पड़ोगे. यस, सो हम यहीं पे अभी स्टॉप करते हैं. तो आप क्लास लीव कर सकते हो. यस, बाय बाय एवरीवन, हैव अ नाइस डे. Yes, ma'am. Bye bye, teacher. Bye. बाय. Bye bye, teacher. Have a nice day. Bye. हैव अ नाइस डे टू यू टू. बाय बाय. बाय.